हॅलो, माझं नाव डिया बेरा आहे आणि हे फॉर द फर्स्ट टाइम मी मॅडमचं सेमिनार अटेंड करते. 3 डेजचा सेमिनार होता. याच्या आधी आम्ही कधी गेलो नव्हतो. मम्मीला कळालं की जे हेअर मेकअप आणि नेल आर्ट्स हे सगळं फुल पॅकेज आहे. तर आम्हाला काय वाटलं हेअर मेकअप आणि नेल आर्ट हेच मॅडम शिकवणार, पण नाही. मॅडमनी हे शिकवण्यासोबतच आम्हाला माइंडबद्दल सांगितलं, आम्हाला मेडिटेशन करवलं. तर आता असं लोकांना वाटेल, अरे मेकअप आणि हेअरबद्दल आहे तर हे मेडिटेशन वगैरे कशाला? ह्याचं पण उत्तर मॅमनी दिलं. मॅमनी सांगितलं, जर हे मला आधीपासून माहीत असलं असतं तर मी आधीच खूप काही केलं असतं. बिकॉज आपण काय पण करतो सर्वात इम्पॉर्टंट आपला माइंडसेट असतो. जर आपला माइंडसेटच नसला तर आपण पुढे काहीच करू शकत नाही. आणि मॅडमनी प्रत्येक गोष्ट खूप छान पद्धतीने शिकवली. मॅडमनी मेकअप शिकवला, आधी मॉडेलवरती केलं आणि खूप छान एक्सप्लेन केला. नंतर आमची प्रॅक्टिससुद्धा घेतली. आता खूप काही लोक होते म्हणजे ज्यांनी आधीपासून शिकलेले होते, पण खूप काही लोक, फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट टाइम कोणावरती मेकअप केला आणि तो पण ब्रायडल मेकअप केला. फर्स्ट टाइम केला पण खूप छान केला. आणि मॅडमची टीम कुठे पण प्रॉब्लेम येत होत्या तर आम्ही सारखं त्यांना विचारत होतो आणि ते प्रत्येक वेळी येऊन आम्हाला सांगत होत्या की हे असं नाही करायचं, तसं करायचं. नंतर सर आले होते, त्यांनी आम्हाला हेअरबद्दल सांगितलं, हेअरबद्दल सगळी नॉलेज दिली. हेअरकटवरती प्रॅक्टिस करून घेतलं. मग नेल आर्ट्स केलं. नेल आर्ट्स पण खूप सुंदर पद्धतीने, आम्हाला नेल आर्ट्स बघून वाटायचं अरे किती हार्ड असेल, पण कमी टाईममध्येच खूप सुंदर डिझाईन मॅडमनी शिकवल्या. मॅडमनी सकाळी मेडिटेशन घेतली आणि मॅडमचं एक विजन आहे, एक गोल आहे की मुलींना शिकवायचं, मुलींना घडवायचं, काहीतरी त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांनी करायला पाहिजे, असं मॅडमचं विजन आहे. मॅरिड लोक जे असतात, जास्त करून मॅरिड जे बायका असतात, त्यांना काय प्रॉब्लेम होतो म्हणजे लग्न झालं आता आपण काय करू शकत नाही. पण असं नाहीये, ते आपल्यावरती असतं. कुठून ना कुठून आपण टाइम करून स्वतःसाठी वेळ देऊ शकतो. आता मॅडम पण त्या फेजमधून गेलेत. मॅडमनी स्वतः त्यांची आम्हाला स्टोरी सांगितली आणि ती खूप इन्स्पिरेशनल होती. मॅडमनी सांगितलं की मी खूप वर्ष स्ट्रगल केलं, मी पण त्या फेजमधून गेली. तर मॅडमना खूप वर्ष लागली त्या गोष्टी शिकायला, पण मॅडमनी असा सेटअप बनवलाय की जे त्यांना एवढा टाइम लागला त्याच्यापेक्षा खूप कमी वेळात आपण खूप काही करू शकतो, असं मॅडमनी सेटअप बनवलंय. तर मला असं वाटतं सगळ्यांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. आणि मॅडमचं जो पण विजन, गोल जे पण आहे ते पुढे सक्सेस होऊ दे, ह्याचं मी मॅडमला ऑल द बेस्ट सांगते. थँक्यू.